बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या. प्रकरण 7. सकाळी सोन्याला जाग आली तीच कुणाच्या तरी रडण्याच्या, ओरडण्याच्या, बोंब मारण्याच्या आवाजानं. तो दचकून उठला. कोण बरं रडत असेल सकाळी उठल्याबरोबर? आई तर नसेल? बाबांनी तिला मारलं तर नसेल? की सुन्याला काही झालं असेल? छे छे. आवाजाचा कानोसा घेताच त्याला जाणवलं की हा आपल्या घरातला आवाज नसून हा आवाज बाहेरून येणार आहे. असा गोंधळ आणि सूर काढून गाणं म्हटल्यासारखा आवाज कोणीतरी मेल्यावरच बायका काढतात हे माहीत असल्यामुळं कोण मेला असेल असा विचार करत बाहेर जाण्यासाठी तो उठून दाराकडे गेला. बंद दाराला बाहेरून कडी असल्याचं जाणवताच तो दार वाजवू लागला. पण दार कोणीच उघडत नव्हतं. दार वाजवून वाजवून तो कंटाळला. नंतर त्याच्या लक्षात आलं की मरणाऱ्याच्याच घरात सगळा गाव जमा होतो. आई आणि बाबा सुद्धा तिकडेच गेले असतील. वडिलांची आठवण येताच रात्रीची घटना आणि दुखणारी पाठ त्याला अस्वस्थ करून गेली. तिरस्कार त्याच्या मनात दाटून आला. पायावरच्या रक्ताच्या ओघळावरून त्याची नजर रक्ताच्या उगमस्थानाकडे वळली आणि तिथंच स्थिरावली. मांडीवर घाव बसला होता. कातडी फाटली होती. रक्ताचा सुकलेला काळा थर पाहून संतापाने तो वेडा झाला. रागारागातच त्याने पुन्हा दार वाजवले. कोपऱ्यातले मुसळ घेऊन ते दारावर आपटले. पुन्हा पुन्हा तो दारावर मुसळाने वार करू लागला. जणू मनातला राग व्यक्त करायला त्याला जागा सापडली होती. एक दिशा मिळाली होती. शेवटी एकदा दाराची कडी काढल्याचा आवाज झाला. दार उघडले गेले. दारात शेजारच्या विजयाची वहिनी होती. कोंडलेल्या सोन्याला पाहताच ती आश्चर्याने म्हणाली, सोन्या भाऊजी, तुम्ही आत? तिच्या बोलण्याची याही परिस्थितीत त्याला हसू आले. किती वेळा त्यानं विजयाच्या वहिनीला सांगितलं होतं की मला भाऊजी म्हणू नका म्हणून, पण ती त्याला भाऊजीच म्हणायची. विजयाला विजय भाऊजी आणि सोन्याला सोन्या भाऊजी. ही विमल वहिनी सोन्याला खूप आवडायची. ती सोन्याला माया करायची. घरातलं खाऊ त्याच्या वाट्याला ठेवायची. कधी कधी विजयाबरोबर जेवायलाही वाढायची. तिच्या डोळ्यांत पाहताना सोन्याला क्षणभर आपल्या आईची आठवण व्हायची. आणि सोन्या सारखा विजयाच्या घरी जायचा. आपल्या वडिलांची तक्रार सांगायचा, रडायचा, कधी कधी बापाला शिव्याही द्यायचा. मग विमल त्याला खायला देऊन त्याचा रुसवा काढायची. त्याची मायेनं चौकशी करायची. आत्ताही सोन्याला कोंडलेलं पाहताच तिला आश्चर्य वाटलं आणि पायावरचा रक्ताचा ओघळ दिसताच ती कळवळून म्हणाली, सोन्या भाऊजी, हे काय? कोणी मारलं? पण तिच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा रडण्याचा आवाज कुठून येतोय, कोण रडतंय, कोण मेलंय हे जाणून घ्यायची त्याला उत्सुकता लागून गेली होती. आणि म्हणून तो, कोण रडतंय ग, कुठून आवाज येतोय म्हणून चौकशी करू लागला. तशी भला मोठा सुस्कारा सोडून जड आवाजात ती म्हणाली, गळतंग्याची त्रिशला मेली. कोण गळतंगे? ते रे, चावडीजवळ घर नाही का गळतंग्यांचं? म्हणजे भजनवाल्या आजोबांचं? हा तेच. त्यांची सून वारली. म्हणजे मिनीची आई? होय रे, मिनीची आईच वारली. बापरे म्हणून सोन्या पळत सुटला. मिनीचा काळा कुट्ट भविष्यकाळ त्याच्यासमोर दिसू लागला. नुकताच सूर्य उगवलेला होता, पण सूर्याचा प्रकाश त्याला काळा ठिक्कर वाटू लागला. मिनीच्या आईच्या मरणानंतर सुद्धा झगमगून आलेल्या सूर्याचा त्याला राग आला. रागाने सूर्याकडे पाहून किलकिल्या डोळ्यानं तो पुटपुटला, माझी आई गेली तरी तू आलास. मिनीची आई गेली तरी तू आलास. वाईट नाही वाटलं तुला? आत बसावं असं नाही वाटलं तुला? वाटलं रे, फार वाईट वाटलं. सूर्य बोलल्याचा त्याला भास झाला. वाईट वाटलं म्हणूनच आलोय ना बाहेर.
अरे तुला वाईट वाटलं म्हणूनच तू घरातून पळून आलास ना. तसंच मलाही वाईट वाटलं. घरात राहावेन असं वाटलं म्हणूनच मीही बाहेर पडलो, अगदी रोजच्या आधीच. खरंच तुझं. चल तर मग दोघं जाऊया मिनीच्या घरी. सूर्याबरोबर तो मिनीच्या अंगणात आला. मिनीच्या आईला अंगणात बसवलं होतं. सगळ्या बायका रडत होत्या, पण भरल्या अंगणात मिनी कुठंच दिसत नव्हती. बिचारी मिनी. त्याच्या मनात विचार आला, आता मिनीचं कसं व्हायचं. मिनीची आई वारली, आता मिनीचे वडील दुसरं लग्न करतील. मिनीला सावत्र आई येईल, मग मिनीचे बाबा तिला मारतील, उपाशी ठेवतील, कोंडून घालतील. मिनू काय करेल मग. आपल्यासारखी चोऱ्या करेल की घरातून पळून जाईल. तिला कशा माझ्यासारख्या चोऱ्या करता येतील. रात्री अपरात्री ती कशी फिरेल. समजा चोरी करताना ती सापडली तर तिला पोलिसांच्या हातात देतील. मग मिनी काय करेल. नको नको, मिनीचं असं काही व्हायला नको. आपण मुलगा आहोत, आपलं कसं तरी होईल, पण मिनी मुलगी आहे. सर म्हणतात मुली जात्याच भित्री आणि नाजूक असतात म्हणून. मिनी तर अगदी देवळातल्या वेलीवरच्या जुईच्या फुलासारखी आहे. मग तिला हे सगळं कसं सहन होईल. सोन्याच्या बालमनात विचारांचं वादळ उठत होतं. त्याला मार्ग दिसत नव्हता, आणि जवळच असल्या सूर्याकडे पाहताच त्याला मार्ग स्वच्छ आणि स्पष्ट दिसला. होय, यावर एक उपाय आहे, तो मनात म्हणाला. मिनीला सांगायचं की तुझ्या बाबांना दुसरं लग्न करू देऊ नकोस, सावत्र आई आणू देऊ नकोस. बस एवढं काम झालं की मिनी सुटली. पण हे मिनीला सांगायला हवं. पण मिनी तर कुठेच दिसत नव्हती. त्याचे भिरी भिरी डोळे मिनीला शोधू लागले, पण मिनीचा कुठं पत्ताच नव्हता. धोक्याची सूचना आधीच द्यायला हवी. धास्तावून तो सारखा इकडं तिकडं पाहू लागला. आपल्याला असं सांगायला कोणी नव्हतं, नाहीतर आपणही बाबांना दुसरं लग्न करू दिलं नसतं. तो मनातच हळहळला. बरं झालं मिनीला सांगायला आपण तरी आहोत, तो मनात सुखावला. पण ही मिनी कुठे गेली. किती महत्वाची गोष्ट सांगायची आहे हिला, आणि अशा वेळी कुठे जाऊन बसली कुणास ठाऊक. आत तर नसेल. बरोबर आहे, आतच असेल ती. आपली आई वारली तेव्हा आपली मामी आपल्याला घेऊन आतच बसली होती. मिनीला घेऊनही कोणीतरी आतच बसलं असेल. मनात विचार येताच तू थांब इथंच, मी जर आत जाऊन मिनी आहे का पाहतो. शेजारीच असल्या उन्हाला सांगून तो आत जायला निघाला. छोट्याशा अंगणात बरीच गर्दी झाली होती. आत जायलाही रस्ता नव्हता. बायकांच्यातून वाट काढत काढत तो आत जाऊ लागला. एवढ्यात कुणीतरी त्याचा शर्ट ओढला. त्यानं वळून पाहिलं तर त्याची आई त्याच्या कानाशी लागून म्हणाली, इथं कशाला आलायस. जा घरला जा, आणि शिवू नको कुठं घरात. अंगणातच बैस मी येईपर्यंत. त्याला आईचा राग आला. म्हणे इथं कशाला आलास. माझं किती महत्वाचं काम आहे हे हिला काय माहीत. हिच्यासारखं काय मला नुसतं अंगणात बसायचं आहे. मला मिनीला वाचवायचं आहे, तिला महत्वाचं काही सांगायचं आहे. बावळटच आहे. या अर्थाने आपल्या आईकडे पाहून तो पुढं आत घरात गेला. आत कोणीच नव्हतं. तो स्वयंपाकघराकडे वळला तर माझ घरात राहिल्या 4 बायकांनी शिवू नको शिवू नको बाहेर जा म्हणून त्याला बाहेर पाठवलं. बाहेर येऊन पाहतो तो मिनी आपल्या आईला ओवाळत होती. बायकांचा आक्रोश जास्तच वाढला होता. सगळ्या गोंधळात त्याला मिनीपर्यंत जाताच आलं नाही. नंतर मिनीच्या आईला नेलं आणि सोन्याच्या आईनं त्याला ओढून घरात आणलं. विमल वहिनीनं मग दोघांना न्हायला घातलं. सोन्या त्या दिवशी शाळेला गेलाच नाही. कधी एकदा मिनीला सगळं सांगीन असं त्याला झालं होतं. दिवसभरात 4-5 वेळा तो मिनीच्या घरी गेला, पण प्रत्येक वेळी मिनी बायकांच्या गराड्यातच बसलेली दिसायची आणि त्याला तिथंपर्यंत जाताच यायचं नाही.
शेवटी एकदा संध्याकाळी त्याला मिनी सोप्यात तिच्या वडिलांच्या मांडीवर बसलेली दिसली. जवळ 3-4 पुरुष होते, पण आतल्या एवढा गोंधळ नव्हता. म्हणून हीच संधी आहे मिनीशी बोलण्याची असं समजून तो मिनीजवळ जाऊन म्हणाला, मिने, जरा बाहेर चल, तुला काही सांगायचं आहे. मिनी जरा सुद्धा हलली नाही. उलट ती वडिलांना जास्तच चिकटली. आई गेल्यामुळे ती वडिलांना सोडायला तयार नव्हती. कदाचित वडीलही जातील अशी तिला भीती वाटत होती की वडिलांचा आधार तिला सोडायचा नव्हता, कोण जाणे. पण ती वडिलांना जास्तच बिलगली. चल की मिनी, फार महत्वाचं बोलायचं आहे तुझ्यापाशी. तरी मिनी हल्ली नाही. फक्त 5 मिनिटे बाहेर चल, फार महत्वाचं सांगायचं आहे ग तुला. तो कळवळून म्हणाला तसे मिनीचे वडीलच म्हणाले, काय रे सोन्या, काय सांगायचं आहे तिला. काका, फार महत्वाचं सांगायचं आहे. फक्त 5 मिनिटं तिला बाहेर पाठवा. मी भांडणार नाही तिच्याशी, अगदी गळ्याची शपथ. वेड्या, मी कुठं म्हणतोय तू भांडणार आहेस म्हणून. ते मग मिनीला म्हणाले, जा जा बेटा, बघून ये सोन्या काय म्हणतोय ते. नाईलाज झाल्यासारखी मिनी उठली. सोन्याच्या पाठोपाठ बाहेर आली. अंगणात आल्यावर सोन्या म्हणाला, मिनी, इथं नको, परड्यात चल, तिथंच सांगतो तुला. सोन्या पुढे झाला. मिनी निमूटपणे त्याच्या मागून परसात गेली. पेरूच्या झाडाला टेकून उभी राहिली. रडून डोळे सुजलेली, न्हायलेले केस विस्कटलेली मिनी त्याला कोमेजलेल्या जुईसारखी दिसत होती. बिचारी मिनी एका दिवसात किती आजारी असल्यासारखी दिसू लागली. सोन्या मनात म्हणू लागला, हिचं दुःख कसं बरं कमी करावं, हिचं दुःख कसं बरं वाटून घ्यावं, काय करावं म्हणजे हिला बरं वाटेल. एवढ्यात त्याला एक कल्पना सुचली आणि तो मिनीला म्हणाला, 1 मिनिट हो मिनी, आलोच. एखाद्या खारीसारखा तो सर पेरूच्या झाडावर चढला आणि शेंड्याचा एक पिवळा जर्द पेरू तोडून तो खाली उतरला आणि पेरू मिनी समोर धरून म्हणाला, घे ग, तुझ्यासाठीच काढलाय मी पेरू. म्हणून त्याने मिनीचा हात उचलून त्यावर तो पेरू ठेवला आणि म्हणाला, खा. पेरू न खाता मिनीने तो खिशात ठेवला. तसा, नंतर खाशील ना. तो म्हणाला, उद्या पुन्हा तुला पेरू काढून देईन. हा, चाफ्याचं फूल सुद्धा आणून देईन मी. तू काही सांगणार आहेस ना. ती पहिल्यांदाच बोलली. होय, फार महत्वाचं सांगणार आहे मी तुला. सांग मग लवकर. मिनी, तुझी आई वारली होय ना. होय. मिनीचे डोळे डबडबले. मिनीला कसं समजवावं, कसं सांगावं, कुठून सुरुवात करावी हे न समजल्यानं सोन्या विचारात पडला. पण कसंही करून तिला सांगायलाच हवं याची जाणीव होताच. मिने, तो हळू आवाजात पण समजावल्याच्या सुरात म्हणाला, मिने, मी लहान असताना माझी पण आई वारली. आणि डबडबलेल्या डोळ्यानंच मिनीनं त्याच्याकडे पाहिलं. आणि माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. मग मग मला सावत्र आई आली. आणि 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 काय सांग ना. आणि माझे वडील बदलले, मला रागवू लागले, मारू लागले, उपाशी ठेवू लागले. मिने, तुला ध्रुव बाळाची गोष्ट माहीत आहे ना. तशी सावत्र आई वाईटच असते. ती आल्यावर वडील बदलतात. पण आपलं दुःख एवढंच की आपल्याला देव भेटत नाही, की ध्रुवासारखी चांगली जागाही मिळत नाही. मिनीचे डबडबलेले डोळे गळू लागले. रडू नकोस मिनी, यावर उपाय आहे. मिनीचे डोळे लकाकले. होय, यावर उपाय आहे. हे बघ. तिच्या कानाजवळ तोंड नेऊन कुजबुजल्यासारखा तो म्हणाला, तुझ्या वडिलांना तू दुसरं लग्नच करू देऊ नकोस.
म्हणजे मग सावत्र आईही येणार नाही आणि तुला त्रासही होणार नाही. आश्चर्याने डोळे विस्पारून मिनी सोन्याकडे पाहू लागली. लक्षात ठेव मिनी, गोड गोड बोलून तुझे बाबा तुला फसवतील, पण तू फसू नकोस. त्यांचं लग्न होऊ देऊ नकोस. किती चांगला आहे सोन्या. अशा भावनेने मिनी त्याच्याकडे पाहू लागली आणि आपण एक महत्वाचं काम केल्याच्या समाधानात सोन्या हसला. जातो मी आता मिनी. तो म्हणाला, तुला हे सांगण्यासाठी सकाळपासून किती वेळा मी तुमच्या घरी आलो, पण गर्दीत मला सांगताच आलं नाही. लक्षात ठेव हं. जातो मी. मिनी घरात पळाली. सोन्या घरी जाण्यासाठी अंगणात आला. घरी जाण्यासाठी सूर्य अंगणात तिष्ठत उभा राहिला होता. सोन्याला पाहताच, किती उशीर केलास, तो म्हणाला. जातो आता मी, वेळ खूप झालाय. आई वाट पाहत असेल माझी. आपल्या किरणांचा पिसारा आवरून सूर्य घाईघाईने गेला. जात्या सूर्याकडे सोन्या काही हरवल्यासारखा पाहू लागला. सूर्याची वाट पाहणारी त्याची आई आहे. आपली कोण वाट पाहणार? आपल्याला काय घाई आहे घरी जाण्याची? मनातच म्हणत तो जडावल्यासारखा एक एक पाय टाकत घरी गेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.